आपली संस्कृती, आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत। भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन सबस्क्राइब करा तिलक। कृष्णा कृष्णा हरे कृष्णा हरे हरे। सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव। हरे कृष्ण राधे राधे कृष्ण 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 हे मधुसूदन, तू म्हणतोयस की मनुष्य त्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत मायामोहात अडकलेला असतो आणि याच कारणाने जन्ममृत्यूच्या फेऱ्यात अडकून पडतो। परंतु एका बाजूला तूच या मायावी सृष्टीची रचना केलीस आणि दुसऱ्या बाजूला मनुष्याला चंचल मन प्रदान करून दोन्हींना एकमेकांच्यात गुंतवून टाकलेस। पावला पावलावर मनुष्याला विचलित करण्यासाठी अगणित आकर्षणे निर्माण केलीस। मनुष्य त्यांच्याच जाळ्यात गुंतून पडलेला असतो। पण क्षमा कर, तू हे जाळं टाकून एखाद्या शिकारी किंवा पारध्याप्रमाणे जाळ्यात अडकलेल्या मनुष्याच्या हात पाय झाडण्याचा, त्याच्यात तडफडण्याचा तमाशा बघत राहतोस। नाही अर्जुना, मी तमाशा बघत नसतो, उलट माझ्या मायेचा चमत्कार बघत असतो। म्हणजेच केवळ बघतच बसतोस ना, सहाय्य तर करतच नाहीस की बिचारा प्राणी इकडे तिकडे भटकतोय, मार्ग चुकलाय। तुझ्या मनात बिचारा मनुष्याचं सहाय्य करण्याचा विचार कधीही येत नाही का? की पुढे जाऊन त्याला हात द्यावा, त्याला योग्य मार्ग दाखवावा? अरे येतो ना, आणि मी मनुष्याला सहाय्य देखील करतो। परंतु केव्हा केव्हा करतोस तू त्याचं सहाय्य? मी तर बघतोय की तू कर्माचं विधान बनवलंयस, जन्म मरणाचं चक्र कार्यान्वित केलेस आणि या चक्रव्यूहामध्ये मनुष्याला अडकवून टाकलेस। ते काही बरोबर नाही। हे तर सहायता म्हणता येणार नाही। मी सहाय्य अवश्य करत असतो। माझ्या भक्ताला मी कधीही असहाय्य सोडून देत नाही। परंतु मनुष्याने माझ्याकडे एकदा बघावं तरी मदती करता। माझ्या दिशेने आला तर मी त्याचं सहाय्य करीन ना। परंतु तो माझ्या दिशेने पाऊल टाकण्याऐवजी स्वतःच्याच अहंकारात बुडालेला असतो, स्वतःच्या बाहुबळाच्या गर्वातच तो मग्न असतो। तो तर या भ्रमातच अडकून पडलेला असतो की या जगात त्याच्याहून श्रेष्ठ दुसरा कोणीही नाही। तो तर केवळ त्याची बुद्धी आणि बळावरच भरोसा ठेवून असतो। स्वतःच्या बाहुबळावर त्याच्या परमात्म्यापेक्षाही अधिक विश्वास असतो। स्वतःच्या मार्गावरून ढळलेल्या मनुष्याचं सहाय्य करण्याच्या मोबदल्यात तुझी त्याच्याकडून अपेक्षा तरी काय? काय तुला सोन्या चांदीने मढवलं पाहिजे? काय तू तुझ्या भक्तांकडून स्वादिष्ट आणि पंचपक्वान्नाची अपेक्षा करतोस? माझी मनुष्याकडून केवळ एका श्रद्धे व्यतिरिक्त
दुसरी कोणतीही अपेक्षा नाही, काहीही मागणं नाहीये माझं. त्याने माझ्या पायांवर भलेही मोठमोठ्या वस्तू अर्पण न कराव्या, सोनं, चांदी, तूप, चंदन आणि पक्वान्न आदी मला काहीही नकोय. श्रद्धा आणि भक्ती भावाने एखादं फळ, एखादं फूल, फुलाची एक पाकळी, पाण्याचा एक थेंब वा तांदळाचा अर्धा दाणा जरी असला तरी मी त्याला देखील भक्ताच्या श्रद्धेहून कितीतरी अधिक श्रद्धेने स्वीकारत असतो. पत्रं पुष्पं फलं तोयं यो मे भक्त्या प्रयच्छति तदहं भक्त्युपरहूतम् अश्नामि प्रयतात्मनः. अरे, इतकंही जर शक्य नसेल तर श्रद्धा वा भक्तीचा एखादा अश्रू सुद्धा चालेल. मी त्याचा देखील स्वीकार करत असतो. श्रद्धेने परिपूर्ण त्या एका अश्रूत देखील माझं सर्व अस्तित्व उतरलेलं असतं, माहितीये. भक्ती अथवा पश्चात्तापाचा हा अश्रू भलेही लाखो पाप केल्यानंतर अंतिम क्षणी जरी वाहिला असेल तरी मी त्या अनुपम भेटीचा स्वीकार करत असतो आणि मनुष्याच्या सर्व पापांना त्या अश्रूने धुवून काढून त्याला नवजात शिशुसारखं निष्पाप करून टाकतो. त्याचं कल्याण करतो मी, त्याला मुक्ती देतो मी. केवळ एक फळ, फूल किंवा पान अर्पण केलं तरी मुक्ती देऊन टाकतोस. मग कर्म विकर्म, पाप पुण्य, धर्म विधान सर्व उगाचच आहे. हा धर्म, हे विधान आणि त्याचे सर्व सिद्धांत तर चंद्रमा आणि अगणित ताऱ्यांप्रमाणे असतात, जे अधर्म आणि अज्ञानाच्या अंधकारात लुकलुकत राहतात. परंतु जेव्हा भक्तीचा सूर्योदय होतो तेव्हा हे सर्व लुप्त होऊन जातात. धर्म आणि विधानाला ग्रह आणि ताऱ्यांची उपमा देताना श्रीकृष्ण म्हणतात की क्षणभरासाठी रात्रीचा अंधकार जर अहंकार मानला तर जोपर्यंत तो अंधकार आहे तोपर्यंत भगवान दिसणं अवघड आहे. जोपर्यंत मनुष्याच्या मनात अहंकार असेल तोपर्यंत भगवंताची कृपा होणं अशक्य आहे. परंतु जर समर्पण भावनेने कुणी भगवंताला शरण गेलं तर भगवंत लगेच दृष्टीस पडतात. अर्थात भक्तीचं स्थान इतकं उच्च आहे की धर्म देखील त्याच्या समोर तुच्छ बनून राहतो. हो, परंतु आसक्ती रहित भक्ती, जी करण्यासाठी कुणा पंडिताची किंवा प्रवचनाची, कुठल्याही पूजा साहित्याची काही एक आवश्यकता नाहीये. हो, पण केवळ एक अट आहे. ती अट कोणती आहे मधुसूदन? पूर्ण श्रद्धा आणि संपूर्ण भक्तीने स्वतःला स्वतःच्या सर्व कर्मांसहित मला समर्पित करून टाका. बास, मी माझ्या अशा भक्ताला सर्व काही विसरून मुक्ती देऊन टाकत असतो. सर्व धर्मान् परित्यज्य मामेकं शरणं व्रज अहं त्वां सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः. वा प्रभू, वा. भगवान, प्रभूंनी आज किती भावुकतेने त्यांच्या प्रभुत्वाची भव्यता आणि औदार्याचं रूप अर्जुनाच्या माध्यमातून सर्व जगाला दाखवून दिले. हो देवी, प्रभूची ही अमृत वचनं सर्व मानव जातीच्या कल्याणाकरता आहेत. भगवान श्रीकृष्णांनी मनुष्याचं कल्याण
आणि मोक्षाचा सर्व मार्ग दाखवलेले आहेत. ज्यांना जवळ करून ज्ञानी ध्यानी मोक्ष प्राप्त करू शकतात. आणि अखेरीस अत्यंत सर्वसामान्य मनुष्यात सोयी करता सर्वात सरळ आणि सोपा मार्ग देखील सांगून टाकला, भक्तीचा मार्ग. हे अर्जुना, भक्तीचं स्थान इतकं उच्च आहे की माझ्या प्रामाणिक भक्तांची मी स्वतः भक्ती करतो. हे काय बोलतोयस मधुसूदन? स्वतः परमात्मा असून तू कुणा भक्ताची भक्ती कशी काय करू शकतो? जर परमात्मा सुद्धा भक्त झाला तर दोघांमध्ये काय अंतर उरणार? हेच अंतर तर मिटवायचंय मला. भक्त आणि भगवंतामध्ये कोणतीही सीमारेखा आखत नसते. भक्ती तर भगवान आणि भक्तामधलं एक पवित्र नातं आहे. जसं प्रेम कुणा प्रेमिकेला आणि तिच्या प्रियकराला एकाच बंधनात बांधून एक करून टाकतं, त्याच प्रकारे भक्तीच्या द्वारे भक्त त्याच्या भगवंतामध्ये आणि भगवान त्याच्या भक्तामध्ये सामावून जात असतात. दोघही एकरूप होत असतात. हे भोलेनाथ, या अमृत वचनांच्या रिमझिम वर्षावात तर तन मन असं भिजून गेलंय की मी तर तृप्त झाले आहे. देवी, तुम्ही तर केवळ या अमृत वचनाच्या वर्षावात भिजल्या आहात. परंतु तिथे तो अर्जुन पहा, या अमृत वर्षावात तर त्याचं संपूर्ण अस्तित्व, त्याचा आत्मा सुद्धा असा काही बदललेला आहे जसं पाऊस पडून गेल्यानंतर धरती हिरवा शालू पांघरून नववधू बनून जाते. ज्ञान गंगेत स्नान करून अर्जुन सर्वात जास्त प्रसन्न झालाय. हे भक्तवत्सल, हे भक्त शिरोमणी, हे देवादिदेव, हे योगेश्वर, हे ब्रह्मांड नायक, तुम्ही या अज्ञानीला, या पापी माणसाला तुमच्या कृपेने जे ब्रह्मज्ञान प्रदान केलंय, मला ज्ञानाच्या अंधकारातून काढून ज्ञानाच्या प्रकाशात आणून उभं केलंय, त्यासाठी मी तुमचा आभारी आहे. इतका आभारी आहे की पुढील लाखो वर्षे जरी मी तुमच्या श्रीचरणांवर डोकं टेकवून ठेवलं आणि माझ्या डोळ्यातून वाहणाऱ्या अश्रूंनी शेकडो विशाल समुद्र भरले तरी देखील तुमच्या उपकारांची परतफेड नाही होऊ शकत. या परमगोपनीय तसंच आध्यात्मिक विद्यादाना करता तुम्हाला कोटी कोटी धन्यवाद. तुमच्या या परमज्ञानापुढे मी नतमस्तक झालोय आणि माझी भ्रष्ट बुद्धी, माझी प्रत्येक इच्छा, माझी प्रत्येक आशा आणि माझ्या प्रत्येक अपेक्षेसह मी स्वतःला माझ्या तना मनासह तुमच्या स्वाधीन करतोय. हे सर्व तुमच्याच दयेचं दान होतं जे मी तुमच्या श्रीचरणी अर्पण करतोय. आणि अज्ञानामुळे तुम्हाला केवळ एक मनुष्य समजून मी तुम्हाला माझा सखा आणि मित्र समजून कळत नकळत ज्या चुका केल्या असतील, तुमच्या प्रतिष्ठेला धक्का लावला असेल तर त्यासाठी हे दयासागर तुम्ही मला क्षमा करावं आणि माझ्या या विनम्र समर्पणाला स्वीकार करून मला अनुग्रह द्यावा. हे अर्जुना, बघ, हे अश्रू बघ. या अश्रूंच्या गंगेमध्ये तू तुझी प्रत्येक चूक, तुझं प्रत्येक पाप धुवून टाकलंयस. आता तू निष्पाप झाला आहेस. तुझ्या विवेकाने तुझ्या आत्म्यावरचं पापांचं ओझं उतरवून टाकलंय. हो प्रभू, तुमच्या ज्ञानाच्या दिव्य अग्नीमध्ये माझं मन, माझी बुद्धी, माझं ज्ञान तसंच माझा अहंकार सर्व काही जळून राख झालंय. माझ्या आत्म्यावरचं सर्व ओझं नाहीसं झालंय. मला असं वाटतंय ज्या प्रकारे एक मुंगी एखाद्या पानावर बसून खळखळणाऱ्या नदीला पार करत असते, त्याच प्रकारे
मी तुमच्या करुणारूपी कमलपत्रावर बसून हा विशाल भवसागर तरून जातोय. ज्या प्रकारे अंतसमयी मृत शरीर आत्म्यापासून दूर होतं, त्याच प्रकारे या क्षणी माझ्या सर्व आसक्ती, सर्व आशा, समस्त इच्छा माझ्यापासून दूर निघून गेल्या आहेत आणि मी प्रकाशाच्या एखाद्या किरणासारखा हलका झालोय. आता जणू माझ्या संपूर्ण अस्तित्वावर कुठचंही ओझं उरलेलं नाही. चहूबाजूंना केवळ प्रकाशच प्रकाश आहे. तू धन्य आहेस अर्जुना, तू धन्य आहेस. या क्षणी ज्या परमावस्थेपर्यंत तू जाऊन पोचला आहेस, त्या अवस्थेपर्यंत एखादा महात्मा माझी विशेष कृपा झाली तरच युगायुगातून कधीतरी पोहोचतो. मी पाहतोय की या क्षणी तू केवळ एक प्रकाशपुंज आहेस, ज्याला मी माझ्या दिव्य ज्योतीने प्रकाशित केलेलं आहे. कोणतीही लालसा, कोणतीही कामना आता तुझ्या मनात उरलेली नाही. हे प्रभू, अजून मी पूर्णपणे कामनाविहीन नाही झालेलो. काय बोलतोयस काय अर्जुना? हो भगवंत, तुम्ही तुमच्या दिव्य ज्योतीने माझं मन उजळून टाकलंय, परंतु तुमच्या या ज्योतीचं तेज माझ्या समस्त इच्छांना भस्म करू शकलेलं नाहीये. अजूनही माझ्या मनात एक कामना शिल्लक आहे, जी नष्ट झालेली नाहीये. हे अर्जुना, अशी कोणती कामना आहे जिला माझ्या ज्योतीचं तेज देखील भस्म करू शकलेलं नाही? तुमच्या दर्शनाची. माझं साक्षात दर्शन तर तू करतोच आहेस. नाही भगवंत, या क्षणी मी तुमच्या संपूर्ण रूपाचं दर्शन करू इच्छितो. मी तुमच्या भिन्न भिन्न गुणांची, तुमच्या भिन्न भिन्न रूपांची व्याख्या ऐकून आहे. वेगवेगळ्या अवतारांमध्ये देखील तुम्ही वेगवेगळी रूपे धारण केली होती. मी त्या सर्व रूपांना, त्या समस्त गुणांना एक साथ एकाच वेळी पाहू इच्छितो. हे समस्त चराचराचे स्वामी, जर तुम्ही माझ्यावर प्रसन्न असाल तर माझी ही अंतिम इच्छा कृपया पूर्ण करावी. हे पार्था, मी तुला सर्वदा माझा सखा म्हटलंय. मी तुझी ही इच्छा देखील अवश्य पूर्ण करू शकतो, परंतु माझ्या या विराट स्वरूपाच्या दर्शनाचं तेज तुझे हे डोळे सहन नाही करू शकायचे. हे अर्जुना, तुझ्या दृष्टीची झोळी इतकी मोठी नाहीये की जिच्यात माझं संपूर्ण दिव्य स्वरूप सामावू शकेल. माझ्या नेत्रांची झोळी छोटी असेल, परंतु तुमची करुणा, तुमची दया तर लहान नाहीये. खरा दातृत्वान एका याचकाची छोटी झोळी पाहून त्याचं दान तर कमी करत नाही ना. त्याच प्रकारे हे अपरंपार, मला ती दृष्टी प्रदान करा, ज्या योगे मी तुमच्या विराट रूपाचं दर्शन करू शकेन. हे अर्जुना, एका खऱ्या भक्तासारखं आज तू भगवंताला देखील हरवलंस. ठीक आहे, मी तुझी इच्छा अवश्य पूर्ण करेन. आज तुझ्या योगे समस्त देवी देवता देखील माझं हे दिव्य विराट रूप पाहून आनंदी होऊन जातील. आधी मी तुला ती दृष्टी प्रदान करतो जी या विराट रूपाचं दर्शन करू शकेल.
हे महाविराट स्वरूप, हे महाविक्राळ रूप, हे परमदेव, तुमची ही विशाल आकृती पाहून मी आश्चर्यचकित आणि भयग्रस्त होतोय. स्वर्गलोकापासून ते पाताळापर्यंत केवळ तुमचंच विशाल आणि विक्राळ रूप दिसतंय. तुम्ही माझ्या दिव्य दृष्टीच्याही पलीकडे आहात. तुमचं अस्तित्व कुठे आरंभ होतंय आणि कुठे समाप्त होतंय मला तर काहीच कळत नाहीये. माझी बुद्धी भ्रमित होत आहे. कृपया मला समजवा, तुम्ही कोण आहात? 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 हे महाबाहो, तुमचा उग्र प्रकाश त्याच्या तेजाने समस्त जगताला भाजून काढतोय. माझ्यावर कृपा करा. मला सांगा की हे उग्ररूपवाले तुम्ही कोण आहात? हे अर्जुना, तुझ्यावर अनुग्रह करून मी माझ्या योग शक्तीच्या प्रभावाने माझ्या या परम तेजोमय अनादी आणि अनंत रूपाचं दर्शन तुला करवलं आहे. हे जे सीमारहित विराट रूप तू पाहतो आहेस ते याआधी मी कुणालाही दाखवलेलं नाहीये. तुझ्यावरच्या प्रेमा खातर केवळ मी तुला या रूपाचं दर्शन करवलं आहे. तू आता भयभीत होऊ नकोस. हे पंडुपुत्र, माझ्याकडे बघ. मी समस्त लोकांचा नाश करणारा महाकाल आहे. माझ्या मुखात प्रतिक्षण हजारो सृष्टी विलीन होत असतात आणि माझ्या मुखातूनच लाखो ब्रह्मांड प्रकट होत असतात. कोट्यवधी ग्रह तारे आणि लाखो सूर्यांनी बनलेल्या या सर्व सृष्टी केवळ माझ्या इच्छेचा खेळ आहेत. मला जेव्हा वाटतं तेव्हा मी त्यांना बनवतो आणि जेव्हा वाटेल तेव्हा नाश करून टाकतो. मीच जीवन आहे, मीच मृत्यू आहे. हे भक्ता, या क्षणी मी तुझ्या भक्तीमुळे तुझी प्रार्थना स्वीकारून जे विराट रूप धारण केलेलं आहे ते रूप केवळ तुला समजण्यासाठीच पुरेसं आहे. तू माझं अस्तित्व ना तुझ्या बुद्धीने समजू शकतोस, ना दिव्य दृष्टीने माझ्या संपूर्ण रूपाचं पूर्ण दर्शन करू शकतोस. तुझ्या सर्वच्या सर्व कल्पना माझं संपूर्ण अस्तित्व पाहण्यासाठी तोकड्या पडतील. हो, केवळ भक्तीनेच तू माझ्या असीम विशालतेची कल्पना करू शकतोस. केवळ कल्पना. म्हणूनच केवळ श्रद्धा आणि भक्तीने माझं हे रूप तुझ्या हृदयात धारण कर आणि या भयाचा आणि व्याकुळतेचा त्याग करून केवळ माझ्या नावाचं स्मरण कर. जय श्री कृष्ण, 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 जय श्री कृष्ण. संजय, जय श्री कृष्ण. जय जय श्री कृष्ण. संजय, जय श्री कृष्ण. मी विचारतो हे काय चालू आहे? महाराज, काही विचारू नका. या क्षणी काय चालू आहे ते. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला त्यांचं
दिव्य आणि विराट स्वरूप दाखवत आहेत. विराट स्वरूप, विराट स्वरूप. काय महाराज, असं वाटतंय जणू कोट्यावधी सूर्य कुरुक्षेत्राच्या धर्तीवर उतरलेले आहेत. पाताळापासून पृथ्वीलोक, पृथ्वी लोकांपासून स्वर्ग लोकांपर्यंत भगवंताचा विराट आकार पसरलेला आहे. भगवंताच्या या दिव्य महाविराट स्वरूपाच्या दर्शनाकरिता सर्व सृष्टी सजग झालेली आहे. सर्वांच्या मुखातून आपोआप जय श्रीकृष्ण, जय श्रीकृष्ण, जय श्रीकृष्ण असंच बाहेर पडतंय. जय श्रीकृष्ण. जर मी आंधळा नसतो तर, जर तात वेदव्यासांनी मला देखील दिव्य दृष्टी दिली असती तर, जर मलाही दिसत असतं तर. महाराज, बघू शकत नसलात तर तुमच्या कानांना त्या महाध्वनीवर केंद्रित करा जो या समयी समस्त ब्रह्मांडाच्या आत घुमतोय. कुरुक्षेत्राच्या रणांगणावर युद्ध सुरू होण्यापूर्वी दोन महाकाय सैन्यांच्या मधोमध श्रीकृष्णांनी अर्जुनास जो काही उपदेश दिला त्याचा अत्युच्च शिखर आता या महाविराट दर्शनाने गाठलं होतं. अर्जुन आणि संजय या दोघांनाही अनुक्रमे श्रीकृष्ण आणि वेदव्यासांनी दिलेल्या दिव्य दृष्टीमुळे श्रीकृष्णांचं हे महाविराट स्वरूप पाहता आलं होतं. हे रौद्र रूप पाहून दोघांचाही भीतीने थरकाप उडाला होता. अनेक मुख, अगणित हात असलेलं ते अक्राळ विक्राळ रूप जिथे नजर जाईल तिथपर्यंत पसरलेलं होतं. त्या अगणित हातांमध्ये विविध प्रकारची अस्त्रे, शस्त्रे सज्ज होती. एका मुखातून कोट्यावधी ब्रह्मांड बाहेर पडत होती, तर दुसऱ्या मुखामध्ये दर क्षणाला कोट्यावधी ब्रह्मांड विलीन होत होती. एका मुखात जन्म तर दुसऱ्या मुखात मृत्यू. नुसत्या वर्णनाने किंवा कल्पनेने ज्या रूपाची कल्पना करता येणार नाही ती अशी एक महाविराट आकृती तिथे प्रकटली होती. या महाविराट रूपांचं दर्शन अर्जुनांसह अनंत कोटी ब्रह्मांडांना प्रथमच होत होतं. सर्व देव, गंधर्व, यक्ष, नाग, दैत्य, मानव त्या विराट स्वरूपाच्या दर्शनासाठी लोटले होते. स्वतः ब्रह्मदेव, सप्तर्षी, भगवान महादेव, नारद मुनी, इंद्रदेव त्या विराट रूपाचं दर्शन घेऊन धन्य होत होते. भगवान श्रीकृष्ण म्हणाले तसं खरोखरच अर्जुनाच्या भक्ती आणि प्रेमापोटी भगवंतांनी समस्त चराचर सृष्टीला या विराट दर्शनाने कृतकृत्य केलं होतं. धन्य तो अर्जुन ज्याच्या निमित्ताने सर्व चराचर सृष्टी या सोहळ्याची साक्षीदार झाली. आणि धन्य ते भगवान श्रीकृष्ण ज्यांनी भक्ताच्या प्रेमापोटी कोट्यावधी युगांमधून प्रथमच असं दिव्य आणि विराट दर्शन देऊन सर्व सृष्टीला कृतकृत्य केलं होतं. संकट आया विराट स्वरूप त्रिभुवन राया, तुम्हारी जय जय त्रिभुवन राया.
जय बृहदाकार सुतन धरणम नहीं आदि मध्य अवसान प्रभु अपनी उपमा तुम आप विभो सर्वत्र दृष्टि सब ओर मुखम सर्वेश्वर सर्वाश्चर्यमयम् दिया जिसे दिव्य दृष्टि का दान दिया जिसे दिव्य दृष्टि का दान दिव्य दर्शन भी उसी ने पाया विराट स्वरूप त्रिभुवन राया तुम्हारी जय जय त्रिभुवन राया नेत्र अनेक अनेक मुख उदर अनेक विशाल अग्नि मुखों में प्रज्वलित गाढ़े हैं विकराल एक एक कर दुष्ट दुराचारी भीषण मुख माही प्रवेश करें मुख में चलती वे ज्वालाएं ईंधन सम उनको शेष करें गुरुजन परिजन आत्मीय स्वजन सब प्राण गंवाते दिखते हैं हे महाकाय हे महाप्रलय सब तुम में समाते दिखते हैं हे महाकाय हे महाप्रलय सब तुम में समाते दिखते हैं आदित्य 12 रुद्र 11 अष्ट वसु के स्थान तुम गंधर्व दिक्पति यक्ष नगपति सबका रखते ध्यान तुम कर्मानुसार सुगति कुगति करते हो नाथ प्रदान तुम कल्याण का वरदान तुम निर्वाण तुम भगवान तुम देख विराट स्वरूप तुम्हारा त्रिजग भयाकुल है भयहारा विचलित मेरु दिशाएं कंपित त्राहि त्राहि स्वर सृष्टि में गुंजित चराचर माही कोई सिर नाही चराचर माही कोई सिर नाही धैर्यवंतों ने भी धैर्य गंवाया विराट स्वरूप त्रिभुवन राया तुम्हारी जय जय त्रिभुवन राया शिव जी की समाधि में स्वामी बिंदु बने मुस्काते हो ब्रह्मा के मानस में बस कर नूतन सृष्टि कराते हो जीवों के उद्गम बनकर जीवन की धार बहाते हो फिर उनको निज में सहेज कर तुम ही विराम लगाते हो लेते हो विस्तार तो फिर सीमाओं में नहीं आते हो सिमटो तो निज भक्त जनों के अंतर में बस जाते हो लक्ष्मीकांतम नमो नमः वीर प्रशांतम नमो नमः राधा नागर नमो नमः प्रेम के सागर नमो नमः दशावतारी नमो नमः जगोपकारी नमो नमः हे पुरुषोत्तम नमो नमः सच्चिदानंदम नमो नमः करता कर्म कर्म फलदाता सब समर्थ संपूर्ण विधाता मैं सामर्थ्यवान नहीं ऐसा
जो परनू तुमको तुम जैसा। कृष्ण हरे गोविंद हरे। अगम्य अपार सार के सार, अगम्य अपार सार के सार। आप ही जानो आपकी माया। विराट स्वरूप त्रिभुवन राया, तुम्हारी जय जय त्रिभुवन राया। हो प्रभु हम मृत्युलोक के प्राणी, निर्बल याचक और अज्ञानी। कृष्ण हरे गोविंद हरे, मोहन माधव कृष्ण हरे। हो मन में प्रेम के दीप जला दो, द्वेष मिटा दो, बैर मिटा दो। कृष्ण हरे गोविंद हरे, मोहन माधव कृष्ण हरे। ओ श्री चरणों में स्थान हमें दो, भक्ति का वरदान हमें दो। कृष्ण हरे गोविंद हरे, मोहन माधव कृष्ण हरे। ओ बनी रहे तुम्हारी ठकुराई, चाकर रखो दो सेवकाई। कृष्ण हरे गोविंद हरे, मोहन माधव कृष्ण हरे। ओ सेवा का फल बस यही मांगे, जन्म जन्म तुम पद अनुरागे। कृष्ण हरे गोविंद हरे, मोहन माधव कृष्ण हरे। 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 हरे कृष्ण 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 हरे हरे, 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 हरे कृष्ण 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 हरे हरे।
गीतेची गंगा तिच्या कर्म आणि भक्तीच्या प्रवाहासह वाहत राहो. या गंगेमध्ये सर्व जग युगानयुगे स्नान करत राहावं. जसं श्रीकृष्णांनी अर्जुनास सांगितलं की सर्व काही त्यागून तू केवळ मला शरण ये, मी तुला सर्व पापातून मुक्त करेन. त्याप्रमाणे सर्व कृष्ण भक्तांनी आता कुठचाही शोक न करता भगवंत भक्तीमध्ये तल्लीन व्हावं. जय श्रीकृष्ण. मेरी भक्ति में खो जा, शोक न कर मेरी भक्ति में खो जा. धर्म अधर्म के भेदों से न्यारे अमर है गीता की बोल सारे. हे नाथ नारायण वासुदेव, श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे. हे नाथ नारायण वासुदेव. हरे कृष्ण 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 हृदयस्य प्रीतं त्वद्पद्मपादे समर्पयामि.